कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज खूप छान दिसतोय. हो का? काय एरवी दिसत नाही? एरवी दिसतो, आज जरा जास्तच छान दिसतोय. हॅलो विशाखा मॅम, तुमचं काम झालंय. माय डिअर जयू, माझा मुलगा, माझे संस्कार, या सगळ्यांचा तुला जरा जास्तच माज आहे ना. तर तू बघच तुझा हा माज मी कसा उतरवते ते. उद्याच्या दिवशी ना तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ आणणार आहे मी. ती जागा लक्षात आहे तुम्ही? आपली दुसरी भेट. मला खूप काही बोलला होता तुम्ही. अजूनही ती चिमटी दुखते मला कधी कधी. सॉरी. नाही पण तुम्ही माझा हात पकडला ना तरच बरं आहे, नाही तर परत एकदा पाय घसरेल माझा. नाही घसरणार. ते इथे पुणे गणेश खूप चांगलं मिळतं, आपण नंतर जाऊया. चालेल. ऐका ना. बोला ना. आज तुमचं सगळं ऐकायचं हे विचार करूनच मी इथे आलो. बोला. आकाशराव, आज कदाचित मी जे सांगणार आहे ते सांगितल्यावर तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मी तुम्हाला वेगळीच कोणीतरी वाटेन, पण आता हे ओझं मी माझ्या मनावर अजून नाही बाळगू शकत. अंतू, हे बघ ना जरा. आत्याची खाते ना मी. अगं 1 मिनिट लागेल बघायला. नंतर केवढं माफ करतेस का? आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईतल्या 2 प्रसिद्ध कुटुंबातल्या मुला मुलींमध्ये अफेअर. अखिल ठाकूर आणि तनया भालेकर हे नाशिक फाट्याजवळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले आढळले. हा पहा पुरावा. काका, हे घे. आत्या, अहो हे बघा. थांब, मी एक महत्वाचं काम करतोय. अहो ते काम नंतर करा, आधी हे बघा. काय तुझं? बघा तर. अखिल, हे काय? आकाश कुठे गेला? आकाश. अगं तो गेलाय त्याच्या बायको सोबत फिरायला. नाही असं कसं? आकाशला बोलव ना. हे काय टीव्हीवर दाखवतायत रे? आई, आम्ही आत्ताच बघितलं मोबाईल मध्ये. अरे काय चाललंय काय सगळं हे? मामा, मला याची काहीच कल्पना नाहीये. अरे तुला कशी कल्पना असणार? अखिल कुठे आहे? अखिल कुठे आहे? नाही, आधी आकाशला बोलवा. आकाशला फोन कर पहिल्यांदा. काय झालं मला काही सुचत नाहीये. मला परीक्षा घेतो. आई तू शांत हो, मी काहीतरी फिरवून करतो. मी अखिलला फोन करतो. आता दादा का कॉल करतोय? बाबा मग दादा. मग उचला ना, बोला त्यांच्याशी. हा दादा, काय आलं? कुठे आहेस तू? बरं जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. मी तुला एक व्हिडिओ पाठवतो, तो बघ आणि लवकर घरी ये. ओके. आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी. मुंबईतल्या 2 प्रसिद्ध कुटुंबातल्या मुला मुलींमध्ये अफेअर. अखिल ठाकूर आणि तनया भालेकर हे नाशिक फाट्याजवळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेलेले आढळले. हा पहा पुरावा. बंद ठेवा ते फोन. असा लोक करतच राहणार आहेत आपल्याला.
दादा हे काय चाललंय सगळं? अखिल कुठे आहे? अरे, काल गेलाय तो, अजून आलाच नाहीये. बाबा अरे फोन पण उचलत नाहीये तो. काय कळायला मार्ग नाही काय चाललंय. काय पाप केलं होतं कोणास ठाऊक. आपल्याच लेखाने असली थेर करावीत. येऊ दे समोर, मी थोबाड फोडून ठेवते त्याचं. बघ बघितलंस, इथे सुद्धा सगळेजण त्याच व्हिडिओ बद्दल बोलतायत तनया. सगळे बघताय माझ्याकडे सगळे. हा, मला उत्तर हवंय. त्या दिवशी अपमान करून माझ्या मुलीला नकार दिलात ना, मग हे काय आहे सगळं? हा, मम्मा प्लीज इथे तमाशा नको ना करू. मी तमाशा करते तनया. अगं तमाशा तुझ्या आयुष्याचा झालाय आणि तो या लोकांनी केलाय. साठी मला तोंड दाखवायची लाज वाटायला लागली मला. हे सगळं बघायच्या आधी ना मी मेले का नाही कोणाच ठाऊक. विशाखा मावशी प्लीज रडू नकोस. हे बघ आपण सगळे जरा बसून शांतपणे बोलूयात. हे बघ हे सगळं बघून आम्हाला सगळ्यांनाच खूप धक्का बसला. मला या सगळ्याबद्दल नक्की माहिती होतं. खात्री आहे मला की हा अखिल माझ्या मुलीला फिरवतोय आणि म्हणूनच तुम्ही नकार दिलात. हो ना? अरे माझी तनया एक वेळ मूर्ख आहे, पण हा अखिल, त्याला तर अक्कल होती ना. त्याने फसवलंय माझ्या मुलीला. बाद झाला विशाखा. आमच्याच घरात येऊन आमच्यावर आवाज चढवायची गरज नाही. अखिल मुलगा आहे, पण तनया तिला तिच्या मर्यादा कळायला नको. तिनेच घुरळ घालून नेला असेल अखिलला कुठेतरी आणि वर रडायचं नाटक करतीये. जयश्री वाटेल ते बोलू नकोस. शांत राहा जरा. मी काय म्हणतो, हे बघा, बोलायला काही उरलंय का माधव दादा? माझ्या मुलीची तर अब्रू गेलीच ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.